स्वागत. मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न असतील की बऱ्याचशा आपल्या शृंखला झाल्या आहेत, बरेचसे आपले सेशन झालेत, पण ह्या विषयावरती सरांनी का घेतलं? मित्रांनो, मी प्रथम सत्रापासून मी सगळ्यांना सांगत येतोय की तुम्हाला ह्या गोष्टींची गरज आहे, ह्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत, ह्या चुका होतात, ह्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत. तुम्हाला बरंचसं सांगितलं, पण ह्या ठिकाणी मला असं वाटलं की पुनश्च तुम्हाला एक कन्सॉलिडेटेड त्या गोष्टी तुम्हाला सांगाव्यात, माहिती द्यावी, आणि दॅट इज द वन ऑफ द इनिशिएटिव्ह. आणि मी प्रयत्न करतोय की तुम्हाला ह्या माध्यमातनं यू शुड गेट ऑल काइंड ऑफ स्ट्रॅटेजी, नॉट ओनली फॉर द प्रिलिम्स, इंटरव्ह्यू और मेन्स, बट व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स आर नीडेड फॉर ईच स्टेज. आणि तुम्हाला नुसतं स्टेज नाही तर सकाळमध्ये काय अभ्यास व्हायला पाहिजे, मिडल आफ्टरनूनला काय व्हायला पाहिजे, संध्याकाळी काय अभ्यास व्हायला पाहिजे, तुम्ही कसं तुमचं मेंटल मेकअप तुम्ही बनवायला पाहिजे. बरेच वेळेस असं असेल की मॉर्निंगला उठल्यावर तुम्ही स्टार्ट कशी करायला पाहिजे. तर मित्रांनो, मी सुरुवात करतो ह्या ठिकाणी की मॉर्निंगला तुम्ही उठल्यानंतर पहिलं तुम्ही काय करायला हवं, तर तुमचं माइंड फ्रेश असतं. तुमच्या मनाची 7 ते 8 तास झोप झालेली असते, तर तुमच्याकडे माइंड फ्रेश असतं, बॉडी फ्रेश असते, शरीरावरती ताकद असते, मनामध्ये तुमच्या एक चाणक्षपणाची ती एक धार असते. सकाळचा उठलेला, सकाळी 6 वाजता तुम्ही उठलात, 6 ते 8 मस्तपैकी तुमच्या नोट्स वाचून काढा. तुमच्या नोट्स असतील, एक विषय, दुसरा विषय, तिसरा हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सी सॅट, मॅथमॅटिक्स, ह्याच्या तुमच्या नोट्स असतील. हे 2 तास फक्त त्याला रिवाइज करा. का? माइंड फ्रेश आहे. मग 2 तासानंतर चहा प्या, किंवा तुम्ही अगोदरही पिऊ शकता. मग तुम्ही वाटलं 2 तासानंतर थोडं फ्रेश व्हा, मग त्याच्यानंतर सुरुवात करा तुमच्या पेपरची. कारण तुमच्याकडे 2 तास तुम्ही काय केलं, आता खूप एक्झर्शन केलं माइंडचं. मग त्याच्यानंतर पेपर वाच. मग त्याच्यानंतर पेपर वाचल्यानंतर अर्धा तास, 1 तास दिला, नाव यू कॅन टेक अ ब्रेकफास्ट. मग ब्रेकफास्ट झाला, तुम्ही तुमचं माइंड मेकअप फ्रेश होऊ शकता, आणि देन यू स्टार्ट अगेन फॉर युअर रुटीन स्टडीज. ही रुटीन स्टडी झाली. मग तुमचे क्लास असतील, दिवसभराचे असतील. मग काय होतं, संध्याकाळी तुम्ही बऱ्याच वेळेस असं डोक्यामध्ये असतं की तुम्ही आता काहीतरी, तुम्ही चालायला जाताय, फिरताय, तर तुम्ही काय करायला पाहिजे, चालत बोलत असताना तुम्ही काय अभ्यास केला त्याचा विचार करायला पाहिजे. जर तुम्ही चालत असताना, फिरत असताना तुम्ही जो अभ्यास केला, माइंड मेंटल मेकअप म्हणतो, मेंटल मॅप म्हणतो, मेंटल रिव्हिजन म्हणतो, ह्या गोष्टी तुम्ही चालता लक्षात यायला पाहिजे. हा, सकाळी काय केलं, मग त्याची झाली रिव्हिजन, मग दुसरी रिव्हिजन काय झाली, मग तिसरी रिव्हिजन काय झाली, मग दिवसभर काय केलं. हे जर तुम्हाला आठवत असेल, इट मीन्स यू आर ऑन द राईट ट्रॅक. जर नसेल तर स्वाहा. ओके, ह्या गोष्टींची गरज आहे, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. रात्री तुम्ही काही करून तुमची सकाळी 6च्या 5च्या दरम्यान उठायला पाहिजे. सकाळी 5 ते 6 तुम्ही कुठल्याही हालतीमध्ये 5 ते 6ला उठायचंच. म्हणजे माझं एक तुम्हाला एक सांगतो मी, आणि तुम्ही त्याच्या अगोदर 7 ते 8 तास झोपा. रात्री 10ला झोपला, सकाळी 6ला उठा, 10ला झोपला, 5ला उठा. 7 तास मिनिमम, 7 तास मिनिमम. प्लीज मित्रांनो, शरीराला खेचा, कधीतरी खेचा. रूट कंटिन्यू वर्षानुवर्ष खेचू नका. एक्झाम आली, 2 दिवस 4 दिवस जागला, ठीक आहे, त्याच्या पुढे नको. ओके, तर तुम्हाला 7 तास झोप भेटेल एवढं करा. कधी 6 तास चालेल, पण 6 तासाच्या खाली झोप कधीच कमी घ्यायची नाही. मी एक डॉक्टर आहे, अनुभवी आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्याच्यावर सांगेन, यू विल अंडरस्टँड. म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती असाव्यात, म्हणून मी ती गोष्ट सांगेल तुम्हाला. तर तुम्हाला 7 तास झोप, संध्याकाळी तुम्हाला एक आहे. आणि मित्रांनो, दुपारी जेवल्यानंतर अभ्यास करताना थोडं एक गुंगी येते, त्यामुळे 10 मिनिटं डोकं ठेवून झोपा. एक तर टेबलवर झोपा, बेड असेल बेडवर 10 ते 15 मिनिटं नक्की झोपा मित्रांनो. त्याला म्हणतात पॉवर नॅप. जगातले जितके मोठे मोठे यशस्वी उद्योजक आहेत, यशस्वी लीडर आहेत, यशस्वी ब्युरोक्रॅट आहेत, त्यांनी स्वतः अनुभवानं सांगितलेले, दुपारची जी 10 मिनिटाची नॅप असते त्याच्यानंतर परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह होतो. त्याच्यामुळे तुम्ही एकदा वाटल्यास अनुभव घ्या. दुपारी जेवण करा, जेवण केल्यानंतर अभ्यास करा. जेव्हा तुम्हाला झोप येते 10 मिनिटं डोळे ठेवून, तुम्हाला जर लायब्ररीत असेल तर लायब्ररीत याच्यावर डोकं टाका, घरात असेल, रूमवर असेल 10 मिनिटानंतर पुन्हा अभ्यासाला बसा.
पुढच्या वेळेस मला नक्की अनुभव सांगा. मी तुम्हाला माझंही सांगतो, जर जेव्हा केव्हा मी पॉवर नॅप घेतली नाही घरीच जरा अगोदर माझी हे होतं पोस्टिंगच्या वेळेस, तर मला दुपारी जर 10 मिनिटं पॉवर नॅप जर भेटली नाही तर संध्याकाळी मला 5-5:30 मध्ये बॅटरी डिस्चार्ज असायची, कारण ती ताकदच नसायची. तर मित्रांनो, दिस इज युअर होल अँड सोल द एरिया ऑफ माय सजेशन. This is the suggestion given by me. It does not mean that it is a perfect for you. It may change as per your need. Okay मित्रांनो, तर दिस इज अ काइंड ऑफ हे आहे. तर आपण आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. आजच्या याच्यामध्ये मी काही गोष्टी तुम्हाला जे सांगितलं त्याला एक 2 ते 3 मिनिट रिव्हिजन करेल, आणि त्याच्यानंतर मला शेवटचं एक सांगायचंय की तुम्हाला कुठे कुठे मिस्टेक होतात त्या एक गोष्टी तुम्हाला सांगेन, त्याच्यामध्ये माझे अनुभव शेअर करेल, आणि शेवटी काय काय पुस्तकं तुम्ही वाचायला हवेत तुमच्या तयारीमध्ये मी 1-2 पुस्तकांची नावं सजेस्ट